Namaskar, welcome back to our channel. Prepositions. Prepositions are words that show the relationship between a noun or pronoun and other words in a sentence. They indicate location, directions, time, cause or manners. प्रेपोजिशन अशा प्रकारचे शब्द असतात जे नाम, सर्वनाम किंवा इतर शब्दांशी वाक्यातील असलेल्या शब्दांशी संबंध जोडण्याचं काम करत असतात आणि दे इंडिकेट लोकेशन, डायरेक्शन, टाईम, कॉज ऑर मॅनर. ते लोकेशन, डिरेक्शन, टाईम, कॉज आणि मॅनर्स यांचं काय इंडिकेशन करत असतात, दाखवत असतात. टाइप्स ऑफ प्रिपोजिशन इन मराठी और इंग्लिश टू मराठी. सिंपल प्रिपोजिशन्स, दीज आर द सिंगल वर्ड प्रिपोजिशन्स. सिंपल प्रिपोजिशन हे म्हणतात ना, सिंगल वर्ड प्रिपोजिशन असतात. इंग्लिश प्रिपोजिशन ॲट, त्याचा मराठीत अर्थ होतो कडे, वाजता, वर, पाशी, कार्या, स्थिती, निधाराने. त्याचा मिनिंग किंवा आपण वापरू शकतो ॲट टू वर्ड्स, ॲट अ टाईम, ऑफ, ऑन, इन, द रेट ऑफ. एक्झाम्पल, तो घरी आहे, ही इज ॲट होम, 3 वाजता भेटूया, लेट मी ॲट 3 o'clock. बाय, जवळ, शेजारी, वरून, वेळी, ने. नियर बाय, ॲट अ टाईम ऑफ. मिनिंग त्याचा वापर किंवा करू शकतो बाय मीन्स ऑफ. माझ्याजवळ, बस, सिट बाय मी, बसने जा, गो बाय बस. नेक्स्ट इज फॉर, साठी, करिता, बद्दल, ऐवजी. फॉर द सेक ऑफ, अबाउट, इन्स्टेड ऑफ. हे पुस्तक तुझ्यासाठी आहे, दिस बुक इज फॉर यू. नेक्स्ट प्रिपोजिशन इज फ्रॉम. फ्रॉम मीन्स त्याचा मराठीत अर्थ होतो पासून, कडून, वरून, आतून. त्याचा मिनिंग किंवा वापर फ्रॉम, बाय, फ्रॉम व्हिथिन. मी घरापासून दूर आहे, आय एम अवे फ्रॉम होम. देन इन, आतमध्ये, चा भाग, अंश, अवधीच्या आत, वेळ, एखाद्या परिस्थितीत. त्याचा मिनिंग किंवा वापर होतो इन टू पार्ट ऑफ, विथ इन अ सर्टन स्टेट. तो खोलीत आहे, ही इज इन द रूम. लाईकचा मराठीत अर्थ होतो प्रमाणे, सारखा, सारखी, सारखे, सारख्या. लाईक, सिमिलर टू. त्याचं एक्झाम्पल आहेत, तो त्यांच्या वडिलांसारखा दिसतो, ही लुक्स लाईक हिज फादर. देन आवर नेक्स्ट प्रिपोजिशन इज नियर. नियरचा अर्थ होतो जवळ, पाशी, बाजूला, शेजारी. त्याचा वापर करत असताना आपण नियर, क्लोज टू, बिसाईड, नेक्स्ट टू अशा प्रकारे आपण करू शकतो. एक्झाम्पल आहे, माझ्याजवळ उभा राहा. ऑफ चा पोझिशन मालकीदर्शक आहे. ऑफ बिलॉंगिंग टू, हा माझा पेन आहे, दिस इज माय पेन, लिटरली दिस इज द पेन ऑफ मी. नेक्स्ट ऑफचा अर्थ होतो पासून दूर, पासून अलग, बाजूला. ऑफ अवे फ्रॉम, अ साईड, रस्त्याच्या कडेला उभे राहा, स्टँड ऑफ द रोड. ऑन, वर, दिवशी, नंतर, विषयी, बाजूला, साधणारे. ऑन द डे ऑफ, आफ्टर, अबाउट, बिसाईड, बाय मीन्स ऑफ. पुस्तक टेबलावर आहे. एक्झाम्पल, दिस बुक इज ऑन द टेबल. मीन्स वाट. प्रत्येक प्रिपोजिशनचा वापर करून आपण सेंटेन्स दिलेले आहे. ओव्हर, वरून, पलीकडे, करताना, मुळे. ओव्हर, अबो, अक्रॉस, ड्युरिंग, बिकॉज. तो पूल ओलांडून गेला, ही वेंट ओव्हर द ब्रिज. थ्रू, मधून, आतूनच्या, शेवटपर्यंतचा मिनिंग होतो थ्रू. बाय मीन्स ऑफ, अंटिल द एंड ऑफ. आम्ही बोगद्यातून गेलो, वी वेंट थ्रू द टनेल. नेक्स्ट प्रिपोजिशन इज टिल. पर्यंत, कालवाचक. अंटिल, मी संध्याकाळपर्यंत थांबेल, आय विल वेट टिल इव्हिनिंग. टू, नेक्स्ट इज टू. कडेपर्यंत, अप्रत्यक्ष कर्म दर्शवण्याकरता. टूवर्ड्स, फॉर, तो शाळेत गेला, ही वेंट टू स्कूल. अप, वर, ऊर्ध्वगामी गतिवाचक आहेत. हा अप आणि अपवर्डचा वापर केला जातो. मिनिंग, तो झाडावर चढला, ही क्लाइम्ड अप द ट्री. व्हिथ, सह, बरोबर, शेजारी, जवळने, सहाय्याच्या अर्थाने याचा वापर होत असतो. त्याचं मिनिंग आपण वापरतो व्हिथ टुगेदर. विथ, नियर, बाय मीन्स ऑफ. मी माझ्या मित्रासोबत गेलो, आय वेट विथ माय फ्रेंड्स. अशा प्रकारचे सिंपल प्रिपोजिशन आहे. दुसरा आहे कंपाऊंड प्रिपोजिशन. संयुक्त शब्द आपण त्याला म्हणतो. दीज आर फॉर्म बाय कंबाइनिंग 2 or more वर्ड्स. फर्स्ट इज अबो, अबाउट, विषय, संबंधी, सभोवताली, सुमारे. त्याचा मिनिंग आपण वापरत असतो अबाउट, कन्सर्निंग, अराउंड, अप्रॉक्सिमेटली. आपण बघा
आपण चित्रपटाबद्दल बोलूया. लेट्स टॉक अबाउट द मूवी. मीन्स व्हॉट काय, इथे इंग्लिश प्रिपोजिशन आहेत आपल्यासमोर. दीज आर द इंग्लिश प्रिपोजिशन. These are the Marathi preposition and the meaning of Marathi preposition in English is, look, third number chart. Above, वर, वरच्या बाजूला, पलीकडे, पेक्षा, अधिक, कक्षेच्या बाहेर असलेला. अबो, अबोचा मिनिंग इंग्लिशमध्ये होतो अबो, ओव्हर, बियॉन्ड, मोर दॅन, आउटसाइड द स्कोप ऑफ. अबो नावाचं जे प्रिपोजिशन आहे ते मराठीत त्याच्या विविध प्रकारच्या अर्थाने आपण वापर केला जातो. सूर्य आकाशात उंच आहे. द सन इज हाय अबो द स्काय. ॲक्रॉस, पलीकडे, एका बाजूने दुसऱ्या बाजूकडला. ॲक्रॉस, फ्रॉम वन साईड टू अनदर साईड. सेकंड नंबरचे जे मराठीत अर्थ दिले प्रिपोजिशन आहे त्यांचं इंग्लिशमध्ये अशा प्रकारे मिनिंग होत असतो. तो रस्ता ओलांडून गेला. ही वॉक अक्रॉस द रोड. आफ्टर, नंतर, मागे, मागोमाग, पाठीमागे. आफ्टर, बिहाइंड, फॉलोइंग मी. मी तुझ्या नंतर येईल. आय विल कम आफ्टर यू. अगेन्स्ट, विरुद्ध, वर, टेकून, पार्श्वभूमीवर. याचा अर्थ होतो त्याच्यासाठी प्रिपोजिशन आपण इंग्लिशमध्ये अजून वापरू शकतो ते म्हणजे अगेन्स्ट ऑन, लिनिंग ऑन, इन द बॅकग्राऊंड. तो भिंतीवर टेकला आहे. ही इज लिनिंग अगेन्स्ट द वॉल. मीन्स व्हॉट, व्हेन यू वॉन्ट टू एक्सप्रेस युअर ओन सेल्फ. तो भिंतीवर टेकला आहे तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे बोलता येईल ही इज लिनिंग अगेन्स्ट द वॉल. नेक्स्ट एक अलॉंग, बाजूने, कडेने, बाजूला, कडेला, शेजारी. अलॉंग, अलॉंग साईड, नदीच्या काठाने चाल. वॉक अलॉंग द रिव्हर. अमंग, मध्ये, अनेकांमध्ये या अर्थाने. अमंग, तो लोकांमध्ये होता. ही वॉज अमंग द पीपल. अराउंड, सभोवताली, सभोवती, आसपास, आजूबाजूला, सुमारे. अराउंड अबाउट, ते घराभोवती खेळत होते. दे वेअर प्लेइंग अराउंड द हाऊस. बिफोर, पूर्वी, अगदी समोर, वरच्या दर्जाचा. बिफोर त्याचा अर्थ होतो बिफोर, इन फ्रंट ऑफ यू, सुपिरियर टू. सूर्य उगवण्यापूर्वी उठ. वेक अप बिफोर सनराईज. बिहाइंड, मागे, पाठीमागे, आड, कारणीभूत. बिहाइंड, बिकॉज ऑफ, तो माझ्या मागे लपला होता. बिलो, खाली. बिलो, समुद्राच्या खाली काय आहे. व्हॉट इज बिलो द सी. बेनिथ, बेनिथचा अर्थ होतो खाली, पेक्षा, खालच्या दर्जाने. त्याला मिनिंग इंग्लिशमध्ये परत आपण वापरतो बेनिथ, लोअर दॅन. ते त्याच्या दर्जाच्या खाली आहे. इट इज बेनिथ हिम. बिसाइड, शेजारी, जवळ, बाजूला, तुलना केल्यास. बिसाइड, नेक्स्ट टू, कम्पेअर टू. तो माझ्या शेजारी बसला. ही सॅट बिसाइड मी. सो फ्रेंड्स, इन द फर्स्ट रो इंग्लिश प्रिपोजिशन, मराठी इक्वलंट त्याला कोणकोणते प्रिपोजिशन आहे ते त्यांचा मिनिंग आहेत. इंग्लिश मराठी प्रिपोजिशनचं इंग्लिश मिनिंग आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल आपण बघितले. टुडे वी आर ऑलरेडी लर्न simple preposition and compound preposition. These are very much important for your building various type of sentences. So do subscribe our channel, learn with Vijay. Thank you.